दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमच्या मूलाधार चक्रावर ठेवायचे. बघा, पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर तुम्ही दोन्ही हात ठेवलेले आहेत. आजचा सुंदर दिवस, गुरुवार, द्वादशी आणि प्रदोष. आपल्या कल्पनेमधून मूलाधार चक्राची अधिदेवता विघ्नहर्त्या बाप्पाला, बुद्धीच्या देवतेला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांचे मनापासून आभार मानायचे प्रत्येक क्षणाला. त्याचबरोबर आज्ञा चक्रामधनं सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, आध्यात्मिक गुरु, दत्त गुरु माऊली, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, त्याचबरोबर शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आपल्या कल्पनेमधनं लाल प्रकाश मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे, प्रत्येक श्वासासोबत हा लाल प्रकाश आपल्या श्वासनलिकेमधनं आतमध्ये येतोय. आता हा प्रकाश मूलाधार चक्रावर पोहोचलेला आहे. डोळे मिटून तो प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. लाल प्रकाश आणि त्या लाल प्रकाशामध्ये बीजमंत्र लम बघण्याचा प्रयत्न करा. लम रूपी लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्राला मिळत आहे. आपल्या कमरेखालचा प्रत्येक अवयव, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा जातीये. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे. आपल्या रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पेशींना, स्नायूंना, हाडांना ऊर्जा मिळत आहे, बळकटी मिळत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र, पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व जे आपल्या शरीरामध्ये आहे, ते ह्या पृथ्वी तत्वामुळे आहे. पृथ्वी तत्वाचे म्हणजे या सुंदर पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. आपल्या आज्ञा चक्रामधनं, आपल्या कल्पनेमधनं या सुंदर पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. बघा, या पृथ्वी ग्रहामुळे आपल्याला राहायला छान जागा आहे. सगळी सजीव निर्जीव सगळी आजूबाजूला सुंदर अशी सृष्टी आहे.
आणि या सृष्टीमध्ये भरभरून आहे वैश्विक शक्ती. या विश्वामध्ये असलेली सगळ्यात शक्तिशाली अशी ही ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे. एक अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप प्रेम आहे, जी स्वयंभू शक्ती आहे. अशी ही मंगलकारी शिवशक्ती, तिचा प्रवेश इडा आणि पिंगळा नाड्या म्हणजे डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची नाकपुडी यातनं आपल्या शरीरात प्रवेश झालेला आहे. माकड हाडाच्या खालच्या टोकापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. मूलाधार चक्राच्या प्रत्येक अवयवाला ही ऊर्जा मिळत आहे. लाल रंगामधली वैश्विक शक्ती कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना लमचं उच्चारण करा. लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. लम लम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे. कमरेखालच्या प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा जाते. कल्पनेमधून दोन्ही पाय बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमधून ही ऊर्जा वाहत आहे. त्याद्वारे प्रत्येक पेशींना, प्रत्येक स्नायूंना, प्रत्येक हाडांना, प्रत्येक सूक्ष्म अवयवांना ऊर्जा मिळत आहे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. बघा, प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा.
प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. या वैश्विक शक्तीद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आहे. आपले निश्चय दृढ आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. कल्पनेमधून भगवा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर बघायचा आहे. स्वाधिष्ठान चक्राची अधिदेवता, उत्पत्तीची देवता ब्रह्मदेवांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आकार रूपी ब्रह्मदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र. बघा आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल, ज्याच्यामध्ये शक्ती आहे. आपल्याकडनं कळत न कळत जी काही कर्म घडतात, चांगले वाईट, ती सगळी नष्ट करण्याची ताकद या पवित्र नद्यांमध्ये. खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे, त्यांच्यामध्ये असलेले जलतत्व आणि आपल्या शरीरामध्ये असलेले जलतत्व यांचा जवळचा संबंध. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी उत्तमरित्या सुरू आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम सूक्ष्म अवयवांचे. बीजाक्षर वम द्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना वमचं उच्चारण करा. भगव्या प्रकाशामध्ये स्वाधिष्ठान चक्राला बघा आणि वमचं उच्चारण करा. वम. वम.
वम 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 रूपी ऊर्जा भरभरून इथे वाहत आहे. त्याद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव, आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम अगदी व्यवस्थित काम करत आहे. पवित्र अशा नद्या, त्यामधील अतिशय पवित्र ब्रह्मचारिणी नदी म्हणजे नर्मदा नदी. त्या नर्मदा देवीला अज्ञात चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. बघा, जिचा उगम मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे आणि जी गुजरातपर्यंत वाहत जात आहे, अशी पवित्र नर्मदा नदी, सुंदर अशी देवीच्या स्वरूपामधली नर्मदा नदी बघण्याचा प्रयत्न करा, जिचे वाहन एक मगर आहे, जी ब्रह्मचारिणी आहे, जिच्या एका हातावर शिवलिंग आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये आशीर्वादाचा हात आहे आणि एका हातामध्ये तिने आयुध धारण केलेले आहे. अशी पवित्र नर्मदा नदी, इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. बघा, एक अशी नदी जिला अमरत्व मिळालेले आहे शंकर देवांकडून. ही जरी पृथ्वी नष्ट झाली तरी नर्मदा नदी ही कधीही नष्ट न होणारी नदी, जिच्या काठावर आहे पवित्र देवस्थाने, सगळ्या ऋषी मुनींनी, देवतांनी जिच्या काठावर शिवलिंग स्थापित केलेली आहेत आणि तपश्चर्या केलेली आहे. एक अशी नदी जिच्या पात्रामध्ये आहेत असंख्य गोटे, ज्या प्रत्येक गोट्यामध्ये आहे एक शिवलिंग, गणपती बाप्पांचे रूप, जे आपण स्थापित करू शकतो आपल्या घरामध्ये, ज्याला प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाहीये. अशी ही पवित्र नर्मदा नदी, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. बघा, ज्या नदीमध्ये अशी शक्ती आहे, जीव जंतू तंतू सगळ्यांचे पाप जी धुवून काढते, अशा या पवित्र नर्मदा नदीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा.
सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचेच रूप म्हणजे श्री विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार. अग्नी तत्वाशी संबंधित असलेल्या ह्या देवता, अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. बघा या ब्रह्मांडामध्ये असलेल्या अशा शक्ती, सूर्य, चंद्र, या सगळ्या ग्रहांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या वैश्विक शक्तीद्वारे अग्नी तत्व आपले व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव, प्रत्येकाचे खूप आभार. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना बीजाक्षर रमचं उच्चारण करा. रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. रम, 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 खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अग्नी तत्वाचे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. बघा शिव म्हणजे साक्षात शिवलिंग आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती. असे ह्या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्ती रूपी ही वैश्विक शक्ती
त्याद्वारे आपल्या सक्षम हृदयामार्फत वायू तत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे, प्रत्येक श्वासाचे, प्राणवायूचे खूप आभार. बीजाक्षर यम द्वारे यम यम अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. त्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतरंगामध्ये सूक्ष्म स्वरूपात असलेले वायू तत्व, ज्याचे प्रभुत्व आहे श्री हनुमानजींकडे. शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू त्या सूक्ष्म स्वरूपात आहेत श्री हनुमानजी. यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आपल्या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाशी प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे आभार मानायचे. आपण खूप सक्षम आहोत. शरीराने, मनाने, भावनेने. सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे, रेकी ग्रँड मास्टरचे, या विश्वामधील वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर हम द्वारे आकाश तत्वाशी संबंधित ही पवित्र मनुष्य योनी
आकाशासारखे स्वच्छ आपले मन, आपले विचार, प्रत्येक क्षणाला आकाश तत्वाचे आभार हम द्वारे कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. या बुद्धीच्या देवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आपल्या शुद्ध विचारांद्वारे आपण सगळ्यांची मने जिंकून घेत आहोत. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला. खूप आभार. प्रत्येक क्षणाला या देवीचे नक्की काळजी घ्यायची की आपल्याद्वारे कोणी दुखावणार नाही. बघा, या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना बोलता येत नाही. त्या परमेश्वराची कृपा की आपल्याला चांगले बोलता येते. आपला प्रत्येक अवयव छान काम करतोय. त्याद्वारे आपण चांगलीच कर्म करत आहोत. प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे. आपली सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. बघा, परमेश्वराने आपल्याला निर्माण करताना सक्षम असे शरीर दिलेले आहे. जो काही बिघाड झालेला आहे तो फक्त आपली तत्व न सांभाळल्यामुळे झालेला आहे. पंचतत्वांची आपण खूप काळजी घेत आहोत. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे इतर तत्व
वायू तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहेत. त्याचबरोबर आपले पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहेत. खूप आभार पंचतत्वांचे, पंचकोशांचे. प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार. या पवित्र योनीचे खूप आभार मानायचे. या पवित्र योनीद्वारे आपण आपल्या जन्माचे कल्याण करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता दोन्ही हातांद्वारे आपण चांगली कर्म करत आहोत. खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही हातांचे. देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करा. ज्योती स्वरूपात असलेला तेजस्वी आपला पवित्र आत्मा. या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. आपण एक पवित्र आत्मा आहोत. या मंगलकारी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. गुरुचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळे रेकीचे ग्रेट ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाओ उसुई, सगळे मास्टर्स वासंतीताई, आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली, श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज यांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचे एकत्रित रूप असे दत्त गुरु माऊली. अकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार तू महेश्वर. ज्यांनी फक्त जनकल्याणासाठी अवतार घेतला अशा दत्त गुरु माऊलींचे प्रत्येक क्षणाला आभार माना. ओम द्वारे
खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगली स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. शरीरामधले 6 चक्र, त्यांना भरभरून ऊर्जा मिळालेली आहे. शिवशक्तीचे आशीर्वाद प्रत्येक चक्राला मिळालेले आहे. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. सगळ्या चक्रामधले अडथळे दूर झालेले आहेत. सहस्त्रहार चक्र इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. जांभळा प्रकाश टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून ओम आपल्या दोन्ही मेंदूंवर बघा. दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे. बघा, या शिवशक्तीचे खूप आभार. मृदुंगामधून जसा आवाज येतो तसा तुम्ही ओमचा आवाज काढायचा आहे. एकदा मी तुम्हाला म्हणून दाखवते, त्या प्रकारामध्ये तुम्ही काढा. खोल श्वास घ्या आणि एका श्वासामध्ये
जेवढ्या वेळा तुम्हाला ओम म्हणता येईल तेवढ्या वेळा ओम म्हणायचंय. त्याद्वारे आपण शिवशक्तीशी एकरूप होत आहोत. बघा, या ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली त्यावेळेस जो नाद ब्रह्म तयार झाला तो होता ओम. आणि ह्या ओम मधनं उत्पत्ती झाली बाकी सगळ्या सजीव आणि निर्जीव सृष्टीची. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे ओमचे खूप आभार. आज्ञा चक्रामधून पाठीच्या कण्याच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. शरीरातल्या 3 महत्वाच्या नाड्या, इडा नाडी, पिंगळा नाडी, सुषुम्ना नाडी. बघा, या सुषुम्ना नाडीवर आहेत 7ही चक्र. या 7ही चक्रांना आपण भरपूर ऊर्जा दिलेली आहे. सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहे. सगळी चक्र अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून शरीराच्या दोन्ही बाजूने मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे शिवरूपी वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम शिवाय नमस्तुभ्यं. ओम शिवाय नमस्तुभ्यं. ओम शिवाय नमस्तुभ्यं.